अहो पोलिसांची बदनामी करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? काही थोडीशी कुणीतरी सांगतं ती माहिती घेऊन लगेच मीडियावर पोलिसांचं बोलायचं. तुम्ही कुठल्या जिल्ह्याच्या, तुम्हाला समाजकार्य करायचंय तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यात करा ना. बदनामीच्या ह्याचं जर पोलीस कर्मचाऱ्यांनी कुठलं जर पाऊल उचललं, त्याच्या जीवितास काय झालं तर मी तुम्हाला जिम्मेदार धरणार. यांच्यावर 302 नुसार गुन्हे दाखल करा. अंजलीबाई, तुम्हाला काय साक्षात्कार होतो का? दुसऱ्या दिवशी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कुणावर बोलायचं? कुणी नाही भेटलं की पोलिसांवर बोलायचं. अहो पोलिसांची बदनामी करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? काही थोडीशी कुणीतरी सांगतं ती माहिती घेऊन लगेच मीडियावर पोलिसांचं बोलायचं. अहो याच्यामुळे आमच्या पोलिसांची बदनामी होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आत्तापर्यंत जनतेचं रक्षण करणं हे त्यावेळेसच्या सैन्याच्या आणि यावेळेसच्या पोलिसांच्या खांद्यावर आहे. आणि येऊन जाऊन तुम्ही पोलिसांना बोलता. तुम्ही कुठल्या जिल्ह्याच्या, तुम्हाला समाजकार्य करायचंय तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यात करा ना. याद राखा, बीड जिल्ह्यातील पोलिसांची बदनामी केली तर ह्याची काय गय केली जाणार नाही. तुम्हाला वाटत असेल महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना या पोलिसांच्या खंबीर पाठीशी आणि महाराष्ट्रातले तमाम पोलीस परिवार तुमचा निषेध करते. येऊन जाऊन उठल्या सुटला पोलिसांना बोलायचं हे आमक्या जातीचा, हे तमक्या जातीचा. आम्हाला जात नाही. आमची जात म्हणजे रक्षण करणे आणि आमचा धर्म म्हणजे लोकांची सुरक्षा करणे. आम्हाला जातीच्या होरात उडू नका. पोलिसांना अहो तुम्हाला काय माहिती हो, 12-12 48 तास राणा वनात शेतात नाईट राऊंड करून आरोपीला पकडलं जाते. अहो आणि स्वर्गीय संतोष देशमुखांना न्याय देणारे बी राजकारणी नाहीत आणि तुम्ही पण नाही, पोलीसच देणार. येऊन जाऊन उठसूट पोलिसाची बदनामी करायची. याद राखा, तुम्हाला जर वाटत असेल की पोलिसांना बोललं की आपल्याला प्रसिद्धी मिळते, पण हे तुमचं चुकीचं आहे. मी शासनाला विनंती करतो, ह्या ज्यांनी पोलिसांवर आरोप केलेत यांच्याकडून पुरावे घ्या, नाहीतर यांची पोलीस खात्याची बदनामी केली म्हणून यांच्यावर गुन्हे दाखल करा. मी आज माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून या सदरील गोष्टीची तक्रार देणार आहे. कारण बस झालं पोलीस बदनाम व्हायला. जनतेने सुरक्षा मागते ती पोलिसांकडे मागते. दीन दुबळ्याला सुरक्षा देतो तो पोलीस देतो आणि तुम्ही येऊन जाऊन पोलिसांना टार्गेट करता. अहो ह्या बदनामीच्या ह्याच्या जर पोलीस कर्मचाऱ्यांनी कुठलं जर पाऊल उचललं, त्याच्या जीवितास काय झालं तर मी तुम्हाला जिम्मेदार धरणार. यांच्यावर 302 नुसार गुन्हे दाखल करा. आणि तुम्ही याच्या पुढं बीड जिल्ह्याच्या पोलिसांवर काही बोलताल, अंजलीबाई, मी तुम्हाला अंजलीबाई म्हणतोय, पुन्हा मी बीड जिल्ह्यात फिरू देणार नाही. कारण मी पोलिसाचा पोरगा आहे. आमच्या बापाची आणि आमच्या भावाची जर बदनामी झाली आणि या पोलीस खाक्याची बदनामी झाली तर आम्ही काय कुठं सहन करणार नाही. याच्या पुढं बोलता नाही. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी पोलिसाचा जर वापर केला ना तर महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना तुम्हाला तुमच्या बी जिल्ह्यात फिरू देणार नाही. एवढं लक्षात घ्या. मी राहुल दुबाले जबाबदारीने सांगतोय, पोलिसांची बदनामी करू नका. आणि स्वर्गीय संतोष देशमुखांना न्याय पण पोलीसच देईन, तुमचा कुठला राजकारणी देणार नाही. एवढं सांगतो. अंजलीबाई लक्षात घ्या, पोलीस. धन्यवाद.